संपूर्ण देशात भगवान महावीर स्वामी जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी होत आहे। या पवित्र दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी जैन समाजातील बांधवांना शुभेच्छा दिल्या। अहिंसा परमो धर्म आणि जिओ और जीने दो या तत्वज्ञानाचा अवलंब करत जगाला समता, करुणा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक ठरत आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले। भगवान महावीर जयंती निमित्त पनवेलमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सहभाग घेतला आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी नगरसेवक राजू सोनी, भाजप जैन सेल कोकण विभाग प्रमुख आणि पनवेल व्यापार आणि उद्योग आघाडी समन्वयक विनोद बाफना, उपप्रमुख शिव देवदा, भाजप जैन सेल रायगड सहसंयोजक संजय जैन, पनवेल समन्वयक राकेश कंठेड, स्टेशन अध्यक्ष राजेश बांटिया, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे कोषाध्यक्ष महेंद्र जैन, भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, प्रभाग क्रमांक 19 चे अध्यक्ष पवन सोनी, नितीन मुनोत, राजेश बांटिया, किरण परमार, चतुर्मल मेहता यांच्यासह समाजातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जिनेंद्र। महावीर जन्म कल्याणच्या माध्यमातून आज संपूर्ण पनवेल शहरामध्ये विविध पद्धतीनं सर्व जैन समाजातील सारी मंडळी आज आबालवृद्ध मंडळी महावीर जन्म कल्याण, त्याला आपण महावीर जयंती म्हणत आलेलो आहोत। या महावीर जन्म कल्याणाच्या माध्यमातून आज भगवान महावीर यांचा जन्म हा एक सगळ्या समाजासाठी एक शांततेचा संदेश देणारा आणि त्याचबरोबर जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा असा एक प्रसंग ठरला। तो साजरा करण्यासाठी म्हणून पनवेल शहरामध्ये एकाच वेळेला पनवेल आणि नवीन पनवेल अशा 2 ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आणि यामध्ये मुलं सहभागी झाले, महिला सहभागी झाल्या, तरुण सहभागी झाले, ज्येष्ठ सहभागी झाले। मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। भगवान महावीर यांनी जगाला एका अर्थानं शांततेच्या सूत्रामध्ये बांधले आणि या त्यागाच्या सेवेच्या अशा मार्ग जो निर्माण करून दिला त्याच्यामध्ये 24 तीर्थंकरांनी पुढे आपापलं योगदान दिलेलं आहे। आणि आपण पाहिलं का अशा पद्धतीनं नवकार महामंडळाचा जप सर्व जगभरामध्ये झाला। त्या माध्यमातून संपूर्ण जगाला ही ताकद या ठिकाणी जाणवलेली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आज ठिकठिकाणी जागोजागी प्रत्येक शहरामध्ये अशा वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन करण्यात आलं। माझ्याकडून भगवान महावीर यांना मी कोटी वंदन करतो आणि यांच्या मार्गावरती आपण सगळेजण चालत राहूया असं सगळ्यांना आवाहन करतो। जय नाम जयती।